नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट घेतला असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन करणे हे जरुरी असतं। बिल्डर करून देत नसेल तर तुम्ही स्वतः करू शकता। त्या संदर्भाने तरतूद काय आहे, प्रोसेस काय आहे आणि प्रपोजल कसं दाखल करतात ही माहिती आपण बघूया। तर रेरा कायद्यातील सेक्शन 11 सबसेक्शन 4 क्लॉज ई मध्ये ही तरतूद आहे की 51% बुकिंग झाली की 3 महिन्यापासून किंवा बुकिंग झाल्यापासून 3 महिन्याच्या आत बिल्डरनी सोसायटी रजिस्ट्रेशनचं काम सुरुवात करायला पाहिजे, इनिशिएट करायला पाहिजे। पण बिल्डर करतो का? नाही करत। मग या केसमध्ये काय करायचं? जे तुम्ही 51% अलॉटी आहात तुम्ही हे काम चालू करू शकता। त्यासाठी प्रोसेस काय? प्रोसेस सिंपल आहे। 2 टप्प्यात ती प्रोसेस आहे। एक तर प्रपोजल देण्याआधी आणि प्रपोजल देण्याची असे 2 टप्पे आहेत। प्रपोजल देण्याआधी काय करायचं? इनफॉर्मल जनरल बॉडी मीटिंग बोलवायची। कोणाची? ह्या 51% अलॉटीची। आणि त्याच्यामध्ये तुमच्या 51% अलॉटीपैकी एकाला चीफ प्रमोटर म्हणून नेमायचं। कोणी? तुम्हीच नेमायचं। कुठला? तुमच्यातलाच। का? कारण तोच तुमच्या वतीने काम करेल, म्हणून चीफ प्रमोटर नेमायचं। कसं नेमतात? तुम्ही लोकांनी एक रिझोल्युशन पास करायचं की अमुक अमुक हा अलॉटी आहे, हा आमच्यातलाच आहे, सोसायटीचं फॉर्मेशन करण्यासाठी याला आम्ही चीफ प्रमोटर म्हणून नेमतो आहे, असं रिझोल्युशन पास करायचं तुम्ही लोकांनी। हे पहिलं काम। दुसरं काम की तुमच्या सोसायटीचं नाव काय राहणार आहे, म्हणजे प्रपोज नाव, प्रस्तावित नाव, त्याबद्दल एक रिझोल्युशन पास करायचं। आणि तिसरं, हे जे काही प्रपोज नाव आहे त्या नावाने बँकेत अकाउंट उघडणार सोसायटीच्या नावाने, असं तिसरं रिझोल्युशन पास करायचं। हे 3 रिझोल्युशन पास केले की या 3 रिझोल्युशनचे कॉपीज आणि त्या प्रोजेक्टचं जे काही लेआउट सँक्शन आहे किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे, ब्ल्यूप्रिंट आहे, हे सगळे डॉक्युमेंट या रिझोल्युशनसोबत आणि या अर्जासोबत तुम्ही निबंधकाकडे द्यायचं। निबंधक तुम्हाला 30 दिवसाच्या आत कळवेल की तुमचं प्रस्तावित नाव मी रिझर्व केलं आहे, राखीव केलं आहे, असं कळवेल। निबंधकाकडून ते पत्र आलं, तुमच्या सोसायटीचं रिझर्व नाव किंवा जे काही प्रस्तावित नाव आहे ते रिझर्व केलं असं पत्र आलं की हे पत्र बँकेत दाखल करायचं आणि बँकेत तुमच्या प्रस्तावित सोसायटीच्या नावाने अकाउंट ओपन करायचं। तर हा झाला पहिला टप्पा। एवढं झालं की आता दुसरा टप्पा। आता दुसरा टप्पा काय? प्रपोजल दाखल करणे, हा दुसरा टप्पा। प्रपोजल दाखल करताना काय आहे तर कागदपत्राची तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे आणि प्रपोजल दाखल करायचं आहे। तर काय लागतं प्रपोजल दाखल करताना? पहिला कागद आहे फॉर्म ए। या फॉर्म ए मध्ये सोसायटीची माहिती लिहायची, परंतु कुठल्याही अलॉटीची कुठलीही माहिती फॉर्म ए मध्ये लिहायची नाही। दुसरं कागद आहे स्टेटमेंट ए। या स्टेटमेंट ए मध्ये सगळ्या अलॉटीची माहिती लिहायची। तिसरं कागद आहे स्टेटमेंट बी। या स्टेटमेंट बी मध्ये प्रपोज्ड सोसायटीची सगळी माहिती भरायची। आणि चौथं कागद आहे स्टेटमेंट सी। या स्टेटमेंट सी मध्ये सोसायटीची आणि प्रोजेक्टची इतर माहिती भरायची। हे झालं चौथं कागद। त्यानंतर पाचवं कागद आहे तुमच्या सोसायटीच्या बायलॉज म्हणजे नियमावली। त्याचे नॉर्मली 2च सेट लागतात, पण 4 सेट जोडा। बरेचदा ते 4 घेतात, काही वेळा 4 मधील 2 तुम्हाला वापस देतात, 2 ठेवतात। तर पाचवं कागद काय जोडणार तुम्ही? तुमच्या सोसायटीचे बायलॉज। सहावं कागदाचं नाव आहे स्टेटमेंट ऑफ अकाउंट। ते जे तुम्ही बँकेत अकाउंट उघडलात ना त्याचं तुम्हाला स्टेटमेंट काढून जोडावं लागेल, कारण निबंधक बघतो की कधी पैसे जमा केलेत, किती केलेत, काय आहेत ते सगळं बघतं। त्याच्यामुळे हे जे 6वं कागद आहे बँकेचं स्टेटमेंट ते जोडायचं। 7वं कागद आहे टायटल रिपोर्ट। ज्या जमिनीवर तुमचा प्रोजेक्ट बनतंय त्याचा टायटल रिपोर्ट, सर्च रिपोर्ट बिल्डरकडे असतो, बिल्डरच्या वकिलांनी काढलेला। त्यांनी दिलं तर तो जोडा, नाही दिलं तर तुम्ही वकिलाकडून स्वतंत्र सर्च टायटल रिपोर्ट काढून तो तुम्ही जोडू शकता। 8वं कागद स्पेसिमेन ऑफ अग्रीमेंट। जे काही अग्रीमेंट बनणार आहे त्याचं एक स्पेसिमेन कॉपी असतं, ती तुम्ही त्या प्रपोजलसोबत जोडा। 9वं कागद स्कीम शोईंग वायबिलिटी ऑफ सोसायटी। तुमची सोसायटी उभी राहणार आहे, ती टिकणार आहे, ती चालवली जाणार आहे, त्याच्याकडे पैसा राहणार आहे, मेंबर आहे, ठीक आहे। या संदर्भाने वायबिलिटी आहे हे दाखवण्यासाठी बिल्डरची एक सर्टिफिकेट आणि आर्किटेक्टची सर्टिफिकेट तुम्ही जोडायचं, ते म्हणजे 9वं कागद। 10वं कागद जे आहे ते म्हणजे अंडरटेकिंग। आता अंडरटेकिंग 3 प्रकारचे असतात, अंडरटेकिंग एक्स, अंडरटेकिंग वाय, अंडरटेकिंग झेड। अंडरटेकिंग एक्स त्यांनी द्यायची जी लोक प्लॉटिंगवाला सोसायटीमध्ये प्लॉट घेऊन घर बांधणारे त्यांनी द्यायची असते। फ्लॅट घेत आहेत त्यांनी वाय अंडरटेकिंग द्यायची।
आणि बिल्डरनी झेड अंडरटेकिंग द्यायची अशी तरतूद आहे. आता तुम्ही जर फ्लॅट घेत असाल तर एक्स अंडरटेकिंग तुम्हाला लागणारच नाही, तुम्ही वाय अंडरटेकिंग द्या आणि तुमच्या बिल्डरनी झेड अंडरटेकिंग द्यायची आहे. पण बिल्डरशी तुमचं वाजलं म्हणून जर तुम्ही स्वतः सोसायटी रजिस्टर करत असाल तर एनिवे झेड अंडरटेकिंग बिल्डर देणार नाही. मग त्या केसमध्ये वकिला थ्रू बिल्डरला एक नोटीस पाठवा, अंडरटेकिंगची डिमांड करा, तो देत असेल तर ठीक, नाही दिलं तर या नोटीसची कॉपी, त्या पोस्टाचे तुमचे ट्रॅकिंग सगळं जोडा आणि बिल्डर कॉपरेट करत नाही म्हणून अर्ज लिहून एक द्या. झालं, बिल्डरच्या अंडरटेकिंगची गरज पाडणार नाही. तर हे झालं 10वं कागद. 11वं कागद जे आहे ते म्हणजे सँक्शन डॉक्युमेंट. लेआउट सँक्शन आहे, एनी ऑर्डर आहे, TP आहे, हे सगळे कागद जे आहेत हे सगळे डॉक्युमेंट 11वं कागद आहे ते जोडायचे. 12वं कागद जे आहे, 12वं कागद म्हणजे सेल डीड. बिल्डरने जी जमीन विकत घेतली त्याचं सेल डीड, विकत घेतली नसेल तर DAPA केलं असेल तर DAPAची कॉपी, हे 12वं कागद जोडायचं. 13वं कागद अग्रीमेंट टू सेल. बिल्डरनी अलॉटी लोकांशी जे अग्रीमेंट टू सेल केलं त्याची कॉपी जोडायची. पण किती जोडायची आहे? सगळ्यांची नाही जोडायची, फक्त एकाची फुल कॉपी जोडायची. का? कारण त्या अग्रीमेंट टू सेलमध्ये सोसायटी रजिस्ट्रेशनचा क्लॉज लिहिलेला असतो, त्याच्यामुळे एकाची फुल कॉपी जोडायची. सगळी पानं मोठा गठ्ठा असतो तो जोडायचा. त्याच्यानंतर 14वा जो कागद आहे तो इंडेक्स टू. जेवढे तुम्ही 51% मेंबर आहात सगळ्यांचे इंडेक्स टू मात्र जोडा. का? कारण तिथे सिद्ध करता आलं पाहिजे की फ्लॅटच्या एकूण 51% लोकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आणि त्यांचे हे बघा इंडेक्स टू आहे हे सिद्ध करता आलं पाहिजे, म्हणून सगळ्यांची इंडेक्स टूची कॉपी जोडायची. हे 14वा कागद. आणि शेवटचा 15वा कागद म्हणजे इतर कागदपत्र. आता इतर कागदपत्र काय? त्या जमिनीचा 7/12 आहे, NATP ऑर्डर्स आहेत, ULCचं NOC आहे, बाकी कुठले NOC असतील हे सगळे तुम्ही 15व्या कागदामध्ये जोडायचे आणि एवढा बंच तयार करायचा. आणि याच्यासोबत 2,500ची कोर्ट फीस भरा आणि तुम्ही निबंधकाकडे दाखल करा. सगळी स्क्रुटनी झाल्यावर काही अधिकचे डॉक्युमेंट त्यांनी मागितले तर ते द्या. ते दिले की तुम्हाला 4 महिने 15 दिवसाच्या आत रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट मिळतं. आणि जर नाही मिळालं, रिजेक्ट केलं तर एनिवे अपील करून तुम्ही ते मिळवू शकता, अशी ही तरतूद आहे. तर मित्रहो, सोसायटी रजिस्ट्रेशन करण्याची एकूण प्रक्रिया, त्याच्यातील कायदेशीर तरतूद आणि प्रपोजलमध्ये लागणारे कागदपत्राची यादी ही याप्रमाणे आहे. आणि त्या संदर्भाने ही होती माहिती. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण हा कॉलिंग नंबर नाही, फोन करायचा नाही. व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा, केसची माहिती लिहून मेसेज करा. तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करू आणि सल्ला देऊ. बाय.